नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात नवीन एक मागच्या काही दिवसांमध्ये जी आर सरकारने काढला होता। त्यानुसार त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये एक नोडल ऑफिसर आणि त्याची वेगळी टीम बसवण्याचे सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आता त्यांचं काम देखील आपल्या कृषी विभागामध्ये चालू झालं आहे। हे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, कारण आज आमच्या जवळच्या शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना कॉल आला होता की तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता थकलेला आहे। तो का थकलेला आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे त्यांनी सांगितलं होतं आणि त्या संदर्भात हा आपण व्हिडिओ बघणार आहोत। आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,20,00,000 जवळपास लोकांनी या पीएम किसान सन्मान निधी योजनेला रजिस्टर केले होते, नोंदणी केली होती, परंतु त्यातील फक्त 80 ते 90 लाख लोकांनाच याचा लाभ मिळत आहे। बाकी जे काही 30-40 लाख लोक आहेत त्यांना लाभ मिळत नाही। त्यांचे वेगवेगळे कारण आपल्याला ऑनलाईन स्टेटस चेक केल्यानंतर कळाले होते। त्यामध्ये लँड शेडिंग नाही आहे, कुणाचं आधार लिंक नाही, किंवा काही जणांचं सर्व काही ओके होतं, एफटी सुद्धा जनरेट होता, तरी सुद्धा त्यांना हप्ता मिळालेला नाही। आणि यामुळेच आपण त्रस्त झालो होतो। संबंधित जिल्हाधिकारी ऑफिस असो, कृषी विभाग असो किंवा तहसील कार्यालय असो, या ठिकाणी चक्रा मारल्या, ऑनलाईन आपली केवायसी केली, तरी सुद्धा आपल्याला हप्ता मिळालेला नाही। याची दखल घेऊन शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आता शासनाने सांगितलेल्या जी आर नुसार प्रत्येक तालुक्यामध्ये नोडल ऑफिसर आणि त्याची टीम ही त्यांचं कार्य करत आहेत। त्यानुसार शेतकऱ्यांना आता कोणतीही ऑनलाईन तक्रार करायची गरज नाहीये किंवा कुणालाही भेटण्याची किंवा एजंटला पैसे देण्याची गरज नाहीये। तर आज आम्ही तुम्हाला खात्रीने याच्यामुळे सांगू शकतो की आम्ही स्वतः बघितलेलं आहे की कृषी विभागातून शेतकऱ्याला स्वतः कॉल आला होता आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता थकलेला आहे आणि तो चालू करण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहेत। ते डॉक्युमेंट तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच आमच्या कृषी विभागात आणून द्यायचे आहेत। त्यासाठी वेगळा डेस्क वेगळे कर्मचारी नेमलेले आहेत, त्यांच्याकडे नेऊन द्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च लागणार नाही। ते कागदपत्र अशा पद्धतीने होते की तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची सातबारा, तुमची होल्डिंग, त्यानंतर फेरफार हा महत्त्वाचा त्यांनी सांगितलेला आहे। त्यानंतर बँक पासबुक, जे बँक पासबुक तुमचं आधार सीडिंग असलं पाहिजे तरच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड, आणि राशन कार्डवर जेवढे काही सदस्य नोंदवलेले आहेत त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड सुद्धा आपल्याला संबंधित कृषी विभागामध्ये नेऊन देण्याचे आहेत। हे सर्व केल्यानंतर आम्ही तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, कारण आपण जे काही डॉक्युमेंट देणार आहोत ते नोडल ऑफिसरच्या टीमला नेऊन देणार आहोत, जी टीम आपल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने नेमलेली आहे। त्यामुळे आता नक्कीच ही समस्या आपली सोडवली जाणार आहे। तर हेच होतं या योजनेसंदर्भातील नवीन आलेलं अपडेट। आपल्याला कॉल आला असेल किंवा नसेल आला आणि आपल्याला ह्या समस्या असतील तर आपण आपले डॉक्युमेंट घेऊन संबंधित कार्यालयामध्ये नक्कीच भेट द्या। त्यामुळे आपल्या समस्याचं निराकरण हे नक्कीच होईल। धन्यवाद।